मध्ये जेव्हा आपण याचा विचार करतो तर त्या शोधपत्रिकेमध्ये जेव्हा आपल्याला संशोधनात्मक लेख आणि शोधनिबंध प्रकाशित करायचे आहेत त्यावेळेला आपल्याला या गोष्टी कोणत्या स्वरूपाने आहेत म्हणजे दोन्ही गोष्टी एक नाही आहेत या दोन्हीमध्ये निश्चित अशा स्वरूपाचं काही अंतर आहे का याचा विचार करावा लागतो आणि मग आपल्याला याच्यामध्ये क्लासिफिकेशन दिसतं की बऱ्याच वेळेला वर्तमानपत्रांमध्ये मासिकांमध्ये किंवा जे काही नियतकालिक आहेत काही ग्रंथांमध्ये संशोधन लेख असलेले आपल्याला दिसतात तर बरेच शोधपत्रिका या शोध निबंधांसाठी निश्चित अशा स्वरूपाच्या डेडिकेटेड असलेल्या दिसतात हे क्लासिफिकेशन आपल्याला करावं लागतं मग या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हा थोडासा जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर या टेबलमध्ये अतिशय म्हणजे मोजक्या शब्दांमध्ये आपल्याला पाहता येईल म्हणजे काही कंटेंट आपल्याला काही घटक आपल्याला समोर ठेवता येतील आणि ज्याच्या आधारावर संशोधन लेख आणि रिसर्च पेपर या दोघांमध्ये काही फरक आहे का एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की रिसर्च आर्टिकल दॅट इज द वाईड कन्सेप्ट ही एक व्यापक अशा स्वरूपाची संकल्पना असलेली आपल्याला दिसते आणि ही व्यापक संकल्पना ही एका अर्थाने संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये एक प्रतिष्ठित अशा स्वरूपाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत असलेली आपल्याला दिसते जेव्हा आपल्याला जनरलाइज जे काही थिअरी आहेत याच्या दृष्टिकोनातून आपण संशोधन लेखाचं शीर्षक पाहतो तर त्यावेळेला ते अधिक व्यापक असलेलं दिसतं परंतु जेव्हा शोध निबंध आपल्याला करायचा असतो तर तो विशेष अशा स्वरूपाने एका लक्ष्याला केंद्रित मानून एका ऑब्जेक्टिव्हला किंवा काही मर्यादित अशा स्वरूपाच्या ऑब्जेक्टिव्हला फोकस स्वरूपाचं त्याचं शीर्षक असलेलं आपल्याला दिसत आहे त्याचं जेव्हा तथ्यसंकलन किंवा पद्धतीची आपण मांडणी पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की जेव्हा संशोधन लेख आपल्याला लिहायचा आहे तर अशा वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये तथ्यसंकलन किंवा तथ्य संशोधनाची जी काही पद्धती आहे तर त्याची नमूद करण्याची आवश्यकता नसते याचा अर्थ ते नमूद केलीच नाही पाहिजे असं मात्र बंधन असत नाही परंतु त्याची आवश्यकता मात्र अशा स्वरूपाने तिथे दिसत नाही परंतु जिथपर्यंत शोध निबंधाचा प्रश्न आहे तो मात्र शोध निबंधामध्ये आपल्याला ते कंपल्सरी आहे ते आपण शोध निबंधामध्ये अशा स्वरूपाच्या तथ्यसंकलन पद्धतीचा आपल्याला पूर्ण मांडणी जी काही आहे ती पूर्ण मांडणी करणं अतिशय गरजेची असलेली आपल्याला दिसते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे काही आहे साहित्याचं अवलोकन जे काही आहे तेही आपल्याला संशोधन लेखांमध्ये बंधनकारक नाही आहे याचा अर्थ पुन्हा तो आपण टाकला नाही पाहिजे का किंवा त्याची जी काही गोष्ट आहे ती मांडली नाही पाहिजे का तर ती मांडू शकतो आपण जर तशा स्वरूपाची त्या जर्नलची आवश्यकता असेल तर किंवा त्या संशोधकाला त्या अभ्यासकाला त्याच्यामध्ये त्या मांडणीची तर्कसंगतता वाटत असेल तर त्याने ती मांडायला हरकत नाही परंतु अशा स्वरूपाच्या लेखांमध्ये अशा स्वरूपाचं बंधन असत नाही परंतु तीच गोष्ट शोध निबंधांमध्ये मात्र अत्यावश्यक असलेली आपल्याला दिसते शोध निबंध हा परिपूर्ण पद्धतीने साहित्य अवलोकनावर आधारलेला आपल्याला दिसतो कोण ज्या बऱ्याच वेळेला याच्यामध्ये संशोधकांमध्ये सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं दिसतं की स्कॉलर जे काही आहेत मोस्ट ऑफ द इमिनंट पर्सनॅलिटीज ऑफ द रिसर्चर्स हे जे काही आहेत यांच्याकडून बऱ्याच वेळेला हे जर्नल्स जे काही आहेत हे जर्नल्स आर्टिकल्स मागून घेतात बऱ्याच वेळेला अशा लोक हे डिफाईन झालेले असतात निश्चित झालेले असतात त्यांचे एरिया निश्चित झालेले असतात आणि अशा मानांकित अशा स्वरूपाच्या जे काही स्कॉलर्स आहेत अशा स्कॉलर्स कडून अशा स्वरूपाच्या लेखांची मांडणी केली जाते परंतु शोध निबंध मात्र कोणताही अभ्यासक जो वैज्ञानिक पद्धतीची मांडणी करतो अशा स्वरूपाचा कोणताही संशोधक शोध निबंधासाठी चालतो तशा स्वरूपाचा शोध निबंध हा विषयाच्या आधारित जर्नल कडून मागवला जातो त्याला एक स्पेशल इश्यूज किंवा स्पेशल अशा स्वरूपाचे घटकाला अनुषंगून जे काही जर्नल्स आहेत ते जेव्हा काढतात तर अशा स्वरूपाच्या संशोधकांची जे काही लिखाण आहेत ते मागवले जातात परंतु त्यावेळेला मात्र आपण स्कॉलर्स असलो पाहिजे किंवा अशा स्वरूपाच्या कुठल्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आपल्यासाठी म्हणजे आपली
त्या क्षेत्रातली एक रिमार्केबल जी काही मांडणी आहे ती रिमार्केबल मांडणी असलीच पाहिजे असं काही बंधन मात्र आपल्याला शोध निबंधांमध्ये असलेलं दिसत नाही आहे. जिथपर्यंत काळाचा संदर्भ आहे तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की बहुतेक जे काही संशोधन लेख आहेत हे युनिव्हर्सल ट्रूथवर नक्कीच आधारलेले असतात, परंतु त्याचा जो स्पेसिफिक संदर्भ असतो आणि मोस्ट ऑफ दी जे काही आर्टिकल्स आहेत हे रेफरन्स टू द जे कंटेम्पररी एरा आहे त्या कंटेम्पररी एराला कलेक्ट म्हणजे मांडण्याचा प्रयत्न या संशोधन लेखांमध्ये केलेला असतो. म्हणजे इकडे मात्र शोध निबंधांमध्ये जो संशोधक आहे तो संशोधक तशा स्वरूपाचा त्याचा कालखंड आणि तो कुठल्या काळामध्ये त्याला अभ्यास करायचा आहे, काय करायचा आहे, तर तो स्वतः निवडत असतो किंवा त्या जर्नलची जी काही गरज आहे त्या जर्नलची गरज तो बघत असतो आणि त्याच्यानुसार तो त्या कालखंडाची निवड करत असलेले आपल्याला दिसतो आहे. जिथपर्यंत त्या लेखाचा किंवा शोध निबंधाच्या स्वरूपाचा मुद्दा आहे, लेखाचा जो कल आहे तो बऱ्याच वेळा गुणात्मकतेकडे निर्देश करत असलेला दिसतो आहे. ती गुणात्मक मांडणी त्याची होत असलेली दिसते. शोध निबंधांमध्ये मात्र संख्यात्मकता आणि गुणात्मकता या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून त्याच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो आहे. याच्या विशेषतः काय आहे तर संशोधन लेख हा मुख्यतः ऑब्जेक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेट करतो. ऑब्जेक्टिव्हिटी ही जास्त महत्वाची असते, परंतु शोध निबंधांमध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टींचा प्राधान्यक्रम आपल्याला निश्चित करावा लागतो. म्हणजे दोन्ही गोष्टींना आपल्याला तिथे टाकावं लागतं. म्हणजे जिथं आपण एम्पेरिकल किंवा इतर स्वरूपाचा जो काही डेटा कलेक्ट करत असतो तो कोणाच्या संदर्भामध्ये आहे, तो स्पेसिफाईड एरिया कोण आहे, तर त्या गोष्टीला आपल्याला त्या उद्देशाच्या सोबत जोडावं लागतं. इथे मात्र म्हणजे जनरलाइज अशा स्वरूपाने एक युनिव्हर्सल ट्रूथच्या दिशेने या ऑब्जेक्टिव्हिटीचा कल असलेला आपल्याला संशोधन लेखाचा दिसतो. जिथपर्यंत त्याच्या मांडणीचा मुद्दा आहे त्यावेळेला आपल्याला त्याचे सादरीकरण इंटरप्रिटेशन हे म्हणजे कंटेंटचं इंटरप्रिटेशन हे अधिक महत्वाचं आहे संशोधन लेखामध्ये. संशोधन लेख हा जो कंटेंट तिथे दिलेला आहे, जो ऑब्जेक्टिव्ह आपण गृहीत धरलेला आहे, तर ऑब्जेक्टिव्हचं सादरीकरण तिथं त्याचं इंटरप्रिटेशन हे अधिक महत्वाचं मानलं जातं. त्याच्यासाठीचे जे आधारभूत घटक आहेत ते तिथे सपोर्टिव्ह अशा स्वरूपाचा रोल अदा करत असतात. कारण आपण जसं बघितलं, कारण त्या जो रिसर्चर त्या स्वरूपाचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलेलं असतं आणि म्हणून त्या स्वरूपाच्या ज्या कॉन्ट्रीब्युशनचे त्याच्या पाठीमागचे आधार इन्क्लूड असलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आणि म्हणून त्याचा स्वतःचा जो काही रोल आहे तो रोल तिथे इन्क्लूड आपल्याला दिसतो आणि म्हणून त्याच्या सादरीकरणाला इथे अधिक महत्व दिसतं. इकडे शोध निबंधांमध्ये मात्र आपल्याला जे सादरीकरण आपण करणार आहोत अशा स्वरूपाच्या सादरीकरणाला आधारभूत घटक आपल्याला देणं हे अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय गरजेचे असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे जे सादरीकरण आधारभूत घटक, मग तो टेबल्स असेल किंवा ग्राफ्स असेल किंवा सायटेशन्स असतील, रेफरन्सेस असतील, फोटोज असतील, फिगर्स असतील, सर्व स्वरूपाच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तिथे पिन पॉइंटेडली म्हणजे लॉजिक द्यावा लागेल, तुम्हाला पुरावा द्यावा लागेल. प्रत्येक गोष्ट शोध निबंधांमध्ये आपल्याला देणं हे बंधनकारक आहे. ही गोष्ट खूप गरजेची असलेली आपल्याला दिसते. संशोधन लेखांमध्ये जो रेफरन्स आणि सायटेशन्स आहेत याचं बंधन आपल्याला असलेलं दिसत नाहीये. हे जे काही मात्र हे बंधन मात्र आपल्याला शोध निबंधांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. एव्हा सायटेशनच्या शिवाय किंवा रेफरन्सच्या शिवाय शोध निबंध पूर्णच होऊ शकत नाही असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. जिथपर्यंत शब्द मर्यादेचा संबंध आहे इथे संशोधन लेखांमध्ये शब्द मर्यादा ही मर्यादित असते. जवळपास 1000 शब्दाची मर्यादा इन जनरल मध्ये असलेली आपल्याला दिसते, तर इकडे मात्र शब्द मर्यादा ही व्यापक असू शकते. साधारणपणे 5000 पर्यंत अशा स्वरूपाच्या शब्द मर्यादा असलेल्या शक्यतो बहुतेक जर्नलचा एक सरासरी अंदाज काढला तर आपल्याला दिसतो आहे. म्हणजे इथं शब्द मर्यादा ही व्यापक असलेली दिसते. मर्यादित म्हणजे आपल्याला जे काही मांडायचं आहे ते
त्या सर्व अतिशय सार स्वरूपामध्ये इथे मांडणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून संशोधन लेख किंवा शोध निबंध याची मांडणी करत असताना आपल्याला जो पिन पॉइंटेडली जो अर्थगर्भित अशा स्वरूपाचे सेंटेन्स तिथं देणं फार गरजेचे आहेत. आणि प्रत्येक गोष्टीचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आपण डिफाईन केलेलं आहे त्या ऑब्जेक्टिव्हला डिफाईन केल्यानंतर त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्याची जी मांडणी आहे ती दोन्हीमध्ये करणं गरजेचे असते. ह्या गोष्टी त्या दोघांमध्ये फरक करणाऱ्या दिसत असल्या तरी सुद्धा आपल्याला ही गोष्ट विसरून चालणार नाही आहे की हे जे काही फरक आहेत हे फरक इन जनरल क्लासिफिकेशन असलेले आपल्याला दिसतात. बऱ्याच वेळेला अशा स्वरूपाच्या गोष्टी कोणत्या संशोधन पत्रिकेमध्ये आपण आपला लेख किंवा आपला शोधनिबंध प्रकाशित करत असतो याच्यावर अवलंबून आहे की यातल्या कोणत्या गोष्टीची स्वीकृती आणि कोणत्या गोष्टी इग्नोरन्स मध्ये जाणार आहेत. त्या गोष्टीवर डिपेंड आहे की शोधपत्रिका किंवा संशोधन पत्रिका कोणती आहे जिथे आपल्याला प्रकाशित करायचं आहे. जेव्हा आपल्याला ह्या प्रकाशित करायचं आहे तर प्रकाशनाच्या अनेक गोष्टीच्या सोबत आपल्याला त्या नेमक्या कशा करायच्या आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर आपण जशा पद्धतीने लेख इकडे केला किंवा शोधनिबंध आपण केला तरी सुद्धा तो नेमका कशा स्वरूपाने कोणत्या गोष्टी हे जे काही जर्नल्स आहेत हे जर्नल्स पुढे मानतात, स्वतःला समोर ठेवतात. एक सगळ्यात महत्वाचं सूत्र खास करून शोधलेखांसाठी फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे. युनिव्हर्सली या गोष्टीकडे इमार्ट नावाचं जे काही सूत्र आहे इंट्रोडक्शन, मेथड्स, रिसर्च, डिस्कशन अँड कन्क्लुजन हे जे काही सूत्र आहे हे सूत्र बहुतांश वेळा युनिव्हर्सल सूत्र मानलं जातं. म्हणजे शोध निबंधासाठी सुद्धा आणि संशोधन लेखाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या दृष्टिकोनातून आपल्याला हे सूत्र इमार्ट सूत्राला आपल्याला समोर ठेवलं पाहिजे. जिथपर्यंत समाजशास्त्राचा संबंध आहे आणि मी असं गृहीत धरतो की काही बिगिनर्स याच्यामध्ये असू शकतात किंवा जे या प्रक्रियेमध्ये आता संशोधन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले काही विद्यार्थी असू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून शोध निबंधाची जी मांडणी आपल्याला पाहावी लागते. कारण जिथपर्यंत आपल्याला याचा मुद्दा पाहतो आपण जो संशोधन लेखाचा आहे, संशोधन लेख जसं आपण पाहिलं जी पर्सनॅलिटी या क्षेत्रांमध्ये इमिनंट अशा स्वरूपाची आहे अशाकडे तिचा कल असलेला आपल्याला दिसतो. बहुतांश वेळा ते कलेक्टिव्ह म्हणजे सिलेक्टिव्ह असतात आणि कलेक्ट केले जातात. त्या अर्थाने त्या जर्नलची गरज बघता त्या जर्नलच्या एडिटर बोर्ड कडून अशा स्वरूपाची मागणी तिथे केली जात असते. जे महत्वाचे जे लोक आहेत ज्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी प्रचंड अशा स्वरूपाचं डिव्होशन दिलेलं आहे किंवा त्यांची रिमार्केबल अशा स्वरूपाचे थेसिस जे काही आर्ग्युमेंट्स अप्रूव्ह झालेले आहेत अशा लोकांना आपल्याला हे सांगण्याची गरज नाही आहे की शोध निबंधाचा जो काही आर्टिकल्स आहेत शोध निबंधाचे जे काही आर्टिकल्स आहेत म्हणजे आर्टिकल्स जे काही आहेत ते कशा स्वरूपाने लिहायचे आहेत. सर आवाज पोहोचतोय माझा? सावंत सर? हा येतोय सर, आवाज येतोय. ओके ओके ओके. परंतु जिथपर्यंत शोध निबंधाची गरज आहे तिथं शोध निबंधामध्ये मात्र आपल्याला या गोष्टी पाहणं गरजेच्या असतात. कारण इथे बऱ्याच वेळेला जे नवीन अभ्यासक आहेत, नवीन संशोधक आहेत, अशा नवीन संशोधकांना इथे या गोष्टीला पहिल्यांदा ते काही वेळेला प्रकाशित करत असण्याची शक्यता असते किंवा प्रारंभिक त्यांच्या काही रचना त्यांना प्रकाशित करायच्या असतात. बऱ्याच वेळेला त्यांनी ते जर्नलला पाठवलेले असतात परंतु जर्नलने ते रिजेक्ट केलेले असतात आणि पुन्हा पुन्हा ती मांडणी करण्याची त्यांना ती गोष्ट सांगितलेली असते. अशा वेळेला त्या लोकांसाठी आपल्याला ही गोष्ट पाहणं गरजेचे आहे की नेमकं कोणत्या गोष्टी आपल्या शोध निबंधाच्या रचनेमध्ये त्याच्या आउटलाईन मध्ये असणे फार गरजेचे आहे. आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने जे आपण समाजशास्त्राचे मुख्यतः विद्यार्थी आहोत, समाजशास्त्राचे मुख्यतः अभ्यासक आहोत आणि त्या दृष्टिकोनातून समाजशास्त्राच्या म्हणजे सोशॉलॉजिकल बुलेटिनच्या दृष्टिकोनातून जे म्हणजे आउटलाईन जी निश्चित केलेली आहे ती आउटलाईन मी आपल्या समोर इथे
ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्या आउटलाईनच्या दृष्टिकोनातून आपलं सगळ्यात महत्वाचं जे काही पहिलं आहे ते टायटल पेज असलेले आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून हे जे काही टायटल आहे हे टायटल आपल्याला नेमकं कशा स्वरूपाचं असलं पाहिजे, तर हे जे काही टायटल आहे ते टायटल निश्चित अशा स्वरूपाने आपल्याकडे म्हणजे साधं प्लेन, म्हणजे त्याच्यामध्ये क्लिष्टता असता कामा नये. आपल्या टायटलमध्ये अगदी सरळ आणि साधं, त्याच्यामधून अर्थध्वनित होईल अशा स्वरूपाचं टायटल, प्रभावी आणि अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे आकर्षक अशा स्वरूपाचं टायटल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ते तंतोतंत असलं पाहिजे. ज्या गोष्टीचं ऑब्जेक्टिव्ह आपलं संशोधनाचं आहे त्याच्याशी ते कमिटेड असलं पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह दुसरीकडे आणि आपलं टायटल वेगळं असं असता कामा नये. आणि म्हणून टायटल मधूनच बऱ्याच वेळेला आपल्या जे काही पुढचा जो काही शोध निबंध आहे त्या पुढच्या शोध निबंधाचं मर्म जे काही म्हणू आपण ते निश्चित होत असलेलं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला अबस्ट्रॅक्ट निश्चित करावा लागतो. बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकली आपण काय करत असतो तर अबस्ट्रॅक्ट मध्ये जो सार आहे आपल्या याचा, म्हणजे एकंदर प्रत्येक ठिकाणच्या काही गोष्टी उचलत असतो आणि किंवा कधी कधी तर आपण इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे तो उचलतो आणि त्याला अबस्ट्रॅक्ट म्हणून वरती टाकण्याचं प्रॅक्टिकली घाई गडबडीमध्ये करण्याची बऱ्याच वेळेला अशी शक्यता नाकारता येत नसते. आणि असं मात्र इथे करून आपण चालणार नाहीये. कारण अबस्ट्रॅक्ट हा जो काही आहे हा आपल्या शोध निबंधाचा एका अर्थाने आरसा आहे. म्हणजे अबस्ट्रॅक्ट कशा स्वरूपाने आपला असणार आहे या अबस्ट्रॅक्ट वर बऱ्याच वेळेला आपल्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे संशोधन लेख जे काही प्रकाशित करणारे जे काही जर्नल्स आहेत ते या अबस्ट्रॅक्ट वर डिझाईन म्हणजे निश्चित करतात की आपला लेख छापण्यास योग्य आहे की नाही आहे. म्हणजे या अबस्ट्रॅक्ट मध्ये जी गोष्ट आपल्याला मांडायची आहे ती गोष्ट त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, तर सगळ्यात महत्वाचं ज्या आपलं ऑब्जेक्टिव्ह जे काही आहे आपल्या शोधाचं त्या आपल्या शोधाच्या ऑब्जेक्टिव्हला आपण तिथे प्राधान्य दिलेलं असलं पाहिजे. त्याच्या जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्सला आपण तिथे प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काही एंडिंग डिस्कशन्स आहेत आपल्या, म्हणजे ज्या स्वरूपाच्या डिस्कशन्स आपण आपल्या याच्यामध्ये ज्या रिझल्टच्या डिस्कशन्स आपण करणार आहेत त्याचं आपल्याला त्याच्यामध्ये मांडणी करणं गरजेचे आहे. त्याचं जे काही शॉर्ट कन्क्लुजन आहे म्हणजे पिन पॉइंटेड कन्क्लुजन जे आहे हे पिन पॉइंटेड कन्क्लुजन आपल्याला त्यामध्ये मांडणं फार गरजेचं आहे. आणि ऍट द लास्ट कीवर्ड्स आपल्याला त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत, जेणेकरून त्या कीवर्डच्या आधारावर त्या जर्नल्सला किंवा त्यांनी जो काही स्पेशल इश्यूज काढलेला आहे त्याच्याशी रिलेटेड अशा स्वरूपाचं हे जे काही आपलं शोध निबंध आहे हा शोध निबंध रिलेट करतो की नाही रिलेट करत हे निश्चित होत असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि मग त्यानंतर प्रत्यक्षपणे आपल्या शोध निबंधाची सुरुवात होते आणि त्याची सुरुवात म्हणजे आपल्या इंट्रोडक्शन मध्ये होत असलेली दिसते. म्हणजे प्रास्ताविका ही आपलं प्रवेशद्वार आहे आणि ही प्रास्ताविका नेमकी कशा स्वरूपाची, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, म्हणजे माझं पहिलं इम्प्रेशन कशा स्वरूपाने पडलेलं आहे याच्यावरच पुढच्या गोष्टी बऱ्याच अवलंबून असतात. तसं इंट्रोडक्शनचं असतं आणि इंट्रोडक्शन ही जी प्रास्ताविका आहे ही प्रास्ताविका आपण अधिक प्रभावी केली पाहिजे. त्यामध्ये आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे कन्सर्न टू द ऑब्जेक्टिव्ह, कन्सर्न टू द अवर टायटल्स हे फार गरजेचं आहे. म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी बऱ्याच वेळेला म्हणजे नुसतं टायटलचा एखादा कंटेंट त्याच्यामध्ये आला म्हणून त्याचं रिव्ह्यू करता कामा नये, तर माझ्या ऑब्जेक्टिव्हला ते म्हणजे जे काही साहित्य आहे ज्याने यापूर्वीचे जे काही अभ्यास केलेले आहेत ते अभ्यास हे याच्याशी कन्सर्न आहेत की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. त्यातला कोणता घटक माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कन्सर्न आहे त्याला किंवा त्याचं एका अर्थाने चिकित्सक अशा स्वरूपाची भूमिका नेमकी काय आहे या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे पाहणं फार गरजेचे आहे. त्याचं स्पेसिफिक अशा स्वरूपाने आपल्याला तिथं मांडणी करणं गरजेचे आहे. फार दीर्घ अशा स्वरूपाचे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर होता कामा नये किंवा फक्त नाव टायटल आणि पुस्तकाचे असं लेखकाचे नाव टाकून तेवढेही त्याच्यामध्ये संपवता कामा नये. म्हणजे ते थोडक्यात असावं परंतु त्याची जी मांडणी आहे ती अधिक म्हणजे दिशादर्शक अशा स्वरूपाने आपल्या लेखाच्या दृष्टीने म्हणजे सांकेतिक अशा स्वरूपाने असली पाहिजे. आपला टॉपिक नेमका काय आहे त्याचं स्पेसिफिक
मांडणी आपल्याला या इंट्रोडक्शन मध्ये करणं गरजेचे आहे. कोणत्या इश्यूजला, कोणत्या प्रश्नाला आपण प्राधान्य याच्यामध्ये दिलेलं आहे हे आपल्याला इश्यूज याच्यामध्ये मांडणं गरजेचे आहेत. कोणत्या स्वरूपाचे मेथोडॉलॉजी, कोणत्या स्वरूपाचे हायपोथिसिस आपण याच्यामध्ये मांडत आहोत त्यालाही याच्यामध्ये आपल्याला म्हणजे स्थान देणं फार गरजेचं आहे. सिग्निफिकंट काय आहे माझ्या रिसर्चचा, तो सिग्निफिकंट सुद्धा या इंट्रोडक्शन मध्ये असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं इंट्रोडक्शन हे समराईज स्वरूपामध्ये असलं पाहिजे, ती समरी असली पाहिजे आपल्या ओव्हरऑल याची. आणि म्हणून तशा स्वरूपाने मी जसं म्हटलं तसं प्रारंभीच आपण अशा स्वरूपाचं जे काही इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन अधिक स्वरूपाने म्हणजे प्रभावी बनवण्याची आपण काय म्हणतो त्याचे प्रयत्न केले पाहिजेत. पुढचा जो टप्पा आहे आपल्या लेखाचा किंवा शोधनिबंधाचा, तो दोन्हीमध्येही आपल्याला महत्वाचा आहे. परंतु मी जसं म्हटलं तसं मांडणीच्या दृष्टिकोनातून जिथे कंपल्सरी हा पार्ट आपल्याला दिसतो तो म्हणजे शोधनिबंधामध्ये आपल्याला कंपल्सरी तो टाकावा लागतो, आणि तो म्हणजे मेथड्स. ज्या मेथड्स आपण आपल्या संशोधनासाठी वापरलेले आहेत त्या मेथड्सचा आपल्याला यामध्ये वापर करणं म्हणजे लिखाणामध्ये मांडणी करणं फार गरजेचे असलेले आपल्याला दिसते आहे. मग त्यामध्ये आपल्याला नमुना निवड तंत्र कुठल्या स्वरूपाने वापरलेलं आहे, अगदी स्पेसिफाईड नमुना निवड तंत्र आपल्याला तिथं देणं फार गरजेचं आहे. म्हणजे ढोबळ मानाने आपण म्हणजे संभाव्य नमुना निवड, गैरसंभाव्य नमुना निवड असं न देता करताना कोणत्या गोष्टीसाठी काय नमुना कुठल्या पद्धतीचा निवडलेला आहे याची स्पेसिफिक नोंद इथं करणं फार गरजेचे आहे. जो डेटा कलेक्शन केलेला आहे आपण, तो डेटा कलेक्शन नेमका कुठल्या स्वरूपाचा आहे, तो प्रायमरी आहे की तो सेकंडरी आहे. प्रायमरी असेल तर तो कुठल्या स्वरूपाने आपण कलेक्ट केलेला आहे, त्यासाठी काय वापरलेलं आहे, आपण क्वेश्चनरी वापरलेली आहे का, इंटरव्ह्यू वापरलेले आहेत की शेड्यूल वापरलेला आहे की पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन आहे की नेमकं काय स्वरूपाने आहेत, किंवा अलीकडे ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या नवीन टेक्निक्स आणि टूल्स जे काही डेटा कलेक्शनचे आलेले आहेत त्या नवीन टेक्निक आणि टूल्सचा वापर आपण केलेला आहे का, सेकंडरी टूल्स आहेत का त्याच्यामध्ये, किंवा आयसीटीच्या द्वारे आपण अशा स्वरूपाचं डेटा कलेक्शन केलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या डेटा कलेक्शन मध्ये मांडणं गरजेचे आहे. आपलं जे काही या मेथड्स मध्ये मी जे डेटा मांडलेला आहे त्याचं इंटरप्रिटेशनची मेथड काय असणार आहे किंवा त्याचं मेजरमेंट काय असणार आहे, या गोष्टी सुद्धा आपल्याला तिथे स्टॅटिस्टिकल आणि अगदी गुणात्मक पद्धतीच्या दोन्ही गोष्टीची मांडणी आपल्याला या मेथड्स मध्ये मांडणं फार गरजेचे असलेले आपल्याला दिसते, ज्याच्या आधारावर आपल्याला स्पेसिफिक तिथे नमूद करता आलं पाहिजे किंवा दिसलंही पाहिजे की आपला जो काही शोध निबंध आहे हा गुणात्मक पद्धतीचा आहे की संख्यात्मक पद्धतीचा आहे, या स्वरूपाची मांडणी आपल्याला त्यामध्ये करणं फार गरजेचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे थेरॉटिकल फ्रेमवर्क. हा म्हणजे एका अर्थाने काय म्हणतो आपण की विचारांच्या शिवाय कृती होत नाही आहे अशा स्वरूपाची कोणत्या म्हणजे थिओरॉटिकल बॅकग्राऊंडवर आपण या ज्या काही गोष्टी आहेत माझ्या संशोधन निबंधाची एक फिलॉसॉफिकल जी काही मांडणी जी काही आपल्या सोशिओलॉजीमध्ये करण्यात आलेली आहे त्याची, किंवा जी थिओरॉटिकल मांडणी जे स्ट्रक्चरायझेशन किंवा ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्ट्रक्चरल फंक्शनल पासून ते आजच्या अनेक थिअरी पर्यंत ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी तिथं मांडल्या गेलेल्या आहेत त्यातलं नेमकं कुठल्या स्वरूपाचं थिओरॉटिकल फ्रेमवर्क आपण इथे मांडलेलं आहे. काल जसं समजा संपत काळे सरांनी सांगितलं तसं की याच्यामध्ये थिओरॉटिकल फ्रेमवर्क मध्ये मिश्र अशा स्वरूपाने लिहिणं चालणार नाही आहे, तर कोणत्या कोणत्या घटकांचा कोणत्या थिअरींचा समावेश आपण त्याच्यामध्ये केलेला आहे याची स्पेसिफिक मांडणी आपल्याला त्यामध्ये मांडणं फार गरजेचं आहे. त्यानंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजे रिझल्ट आणि डिस्कशन्स. हा फार महत्वाचा पार्ट आहे. हा एका अर्थाने आपल्या संशोधन लेखाचा बॅकबोन असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे थोडासा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाने फार मोठ्या स्वरूपाने इतर घटकांच्या तुलनेने याची मांडणी ही अधिक विस्तृत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण जो काही डेटा कलेक्शन केलेला आहे, जी मांडणी केलेली आहे त्याचे रिझल्ट काय आलेले आहे आणि त्या रिझल्टचं अनालिसिस आपण या डिस्कशन मधून मांडत असलेलं आपल्याला दिसतंय. आणि मग त्याच्यासाठी जसं नंतर मी दिलेलं आहे की त्याचा
टेबल आणि त्याचे फिगर्स, त्याचे कॅप्शन्स याच्या आधारावर आपल्याला या सगळ्या गोष्टी तिथं मांडणं फार गरजेचं आहे. म्हणजे एकंदर जो डेटा आपण तिथं मांडलेला आहे त्या टेबल्स आणि फिगर्स मध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याची तर्कसंगत म्हणजे जी काही मांडणी आहे ते डिस्कशन्स मध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं पिन पॉइंटेड म्हणजे प्रश्न जे काही आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक आपल्याला त्याच्यामध्ये करावी लागणार आहे. आणि मग ज्या पद्धतीचे रिझल्ट आणि डिस्कशन्स आपले आलेले आहेत त्याच्या आधारावर आपल्याला ऍट लास्ट त्याच्या कन्क्लुजनकडे, निष्कर्षाकडे यावं लागेल. ते निष्कर्ष अधिक स्पेसिफिक असले पाहिजेत, अधिक पिन पॉइंटेड असले पाहिजेत, अधिक समराईज असले पाहिजेत, अधिक दिशा निर्देशित करणारे असले पाहिजेत. आणि मी जसं म्हटलं तसं आपल्या ऑब्जेक्टिव्हला ते कमिटेड असले पाहिजेत. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला जर ते कमिटेड असणार नाहीत तर बऱ्याच वेळेला त्याच्या जे काही कन्क्लुजन आहेत त्या कन्क्लुजन पाहण्यासाठी पुन्हा रिझल्टकडे जाण्याची गरज पडता कामा नये आपल्याला, किंवा तशी पडते तर ती अतिशय चुकीची गोष्ट होते. आणि म्हणून शिवाय याच्यामध्ये कोणत्या मर्यादेच्या पातळीमध्ये, कोणत्या म्हणजे जॉग्राफिकल मर्यादा आहे का, थेरॉटिकल बॅकग्राऊंडची मर्यादा आहे का, किंवा सॅम्पलिंगची मर्यादा, कुठल्या मर्यादेमध्ये हे कन्क्लुजन किंवा काळाची मर्यादा आहे का, या सगळ्या मर्यादेमध्ये हे कन्क्लुजन डिपेंड आहेत हे आपल्याला तिथं त्या कन्क्लुजन मध्ये मांडणं फार गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून शेवटचा जो काही 2 पार्ट आहेत हे पार्ट जर आपण पूर्ण केले, म्हणजे जसं समजा हा जो शोध निबंध आहे याचं एक्नॉलेजमेंट नेमकं कुठल्या प्रोजेक्टसाठी आपण केलेलं आहे का, केलेली आहे का, डेटा अनालिसिस साठी मदत केलेली आहे का, किंवा एखादं सॉफ्टवेअर आपण त्याच्यासाठी डेटा अनालिसिस साठी किंवा इतर गोष्टीसाठी वापरले त्याच्यासाठी कशासाठी मदत केलेली आहे, किंवा काय नेमकं कॉन्ट्रीब्युशन आहे, या कॉन्ट्रीब्युशनला एक्नॉलेज करणं हे फार गरजेचं आहे. कारण तसं जर केलं नाही तर ही एका अर्थाने आपण बेईमानी मानली जाऊ शकते. म्हणजे त्यामुळे आपल्याला हे एक्नॉलेजमेंट हे या दृष्टिकोनातून शोध निबंधाचा एक भाग एका अर्थाने आपल्याला त्याच्यामध्ये देणं फार गरजेचं आहे. दुसरं एक महत्वाचं ते म्हणजे सायटेशन आणि रेफरन्सेस जे काही आहेत, फुटनोट ज्या काही आहेत त्या आपल्याला यामध्ये म्हणजे फार गरजेच्या असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्या दृष्टीने आपण आपल्या शोध निबंधाची मांडणी जर आपण प्रॉपर अशा स्वरूपाने केली तर बऱ्याच वेळेला आपला शोध निबंध हा वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये स्वीकृतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो, किंवा त्याची स्वीकृती होऊ शकते. बऱ्याच वेळेला संख्यात्मकवरची जी मांडणी आहे ही म्हणजे संख्यात्मक अशा स्वरूपाच्या जो काही आपला शोध आहे, शोध निबंध आहे त्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची मांडली जाते. त्याच्यासोबत सपोर्टिव्ह म्हणजे आपल्याला जेव्हा गुणात्मक पद्धतीची जेव्हा मांडणी असते आपल्या शोधाची त्यावेळेला आपल्याला कोणत्या गोष्टीला अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे जे आपल्या शोध निबंधांमध्ये असेल त्याच्याकडे आपल्याला थोडंसं दिशानिर्देश करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा संख्यात्मक पद्धतीची वरची मांडणी करतो त्याच्यामध्ये हे ऍडिशन आपण जेव्हा टाकतो तर त्यावेळेला आपल्याला या गुणात्मक मांडणीमध्ये संख्या नसते हा जो काही एक समज आहे तो आपल्याला पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे. परंतु ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये आपल्या गुणात्मकतेला अधिक प्राधान्य आहे. म्हणजे 1+1=2 ही जी काही सरधोपट मांडणी आहे, गणितीय पद्धतीची मांडणी आहे, ती गणितीय पद्धतीची मांडणी इथं मात्र आपल्याला चालणार नाहीये. एक कोण आहे आणि दुसरा एक कोण आहे ते मांडणं इथं खूप स्पेसिफिक आहे. आणि म्हणून पहिले एकचा रेफरन्स आणि दुसरे एकचा रेफरन्स काय कोरिलेट करतो आहे आणि त्याचा इम्पॅक्ट नेमका त्या एकंदर याच्यावर काय होतो याची गोष्ट आपल्याला इथं मांडणं गरजेचे आहे. म्हणजे ही गुणात्मकता कुठल्या कुठल्या पातळीवरची आपल्याला पाळणं गरजेचे आहे. आपल्याला समग्राची स्पेसिफिक गुणात्मकता, एककाची आणि नमुन्याची या तिन्ही पातळीवरची जी गुणात्मकता आहे म्हणजे मग तो एरिया कोणता आहे स्पेसिफिक, समजा जस्ट लाईक आपण वुमेन्सवर काम करतो तर कोणत्या वुमेन्सवर काम करतो, कोणता त्यांचा एज ग्रुप आहे, त्यांचं आपल्याला दिसत आहे, त्यांचा ज्योग्राफिकल एरिया नेमका कशा स्वरूपाचा आहे, स्पेसिफिक त्याचं कल्चरायझेशन कशा स्वरूपाचं आहे, त्यांची एज्युकेशन कशा स्वरूपाचे झालेलं आहे. म्हणजे एकंदर काही नातेसंबंधाच्या स्वरूपाने आपण त्याची स्टडी करतो का, हे अगदी पिन पॉइंटेडली मायक्रोस्कोपिक अधिक आपल्याला त्यामध्ये मांडणी त्या सगळ्या गोष्टींची करणं फार गरजेचे आहे. जे तथ्य आपण त्याच्यामध्ये मांडत असतो
आपल्याला संकल्पित करणं, म्हणजे त्या संकल्पना अगदी स्पष्ट, काल जसं सरांनी सांगितलं, म्हणजे काळे सरांच्या बोलण्यामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आली, की म्हणजे की जेव्हा फील्ड मधून आपल्याला जेव्हा एखाद्या माहिती दिली जाते तर ती बऱ्याच वेळेला लोकभाषेमध्ये असण्याची शक्यता असते किंवा तिथल्या स्थानिक भाषांमध्ये असण्याची शक्यता असते. ती संशोधनात्मक संकल्पनेमध्ये तिला कन्व्हर्ट करणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे तिकडे सुद्धा जसं गरजेचं आहे, परंतु इथे अधिकाधिक त्या संकल्पना स्पष्ट करणं फार गरजेचे असलेले आपल्याला दिसत आहे. पर्याप्त अशा स्वरूपाचा डेटा, म्हणजे जरी इथं आपल्याला काय म्हणतो आपण की संख्येला महत्व आपण कमी देत असलो तरी सुद्धा पर्याप्त अशा स्वरूपाचा डेटा, पर्याप्त अशा स्वरूपाचं तथ्य गुणात्मक विश्लेषणासाठी सुद्धा आवश्यक असलेलं आपल्याला दिसत आहे. असं म्हणून चालणार नाही आपल्याला की मी एका व्यक्तीचा अभ्यास केलेला आहे आणि दॅट इज द पिन पॉइंटेड अभ्यास आहे आणि तो अंतिम अशा स्वरूपाचा अभ्यास असलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून आपल्याला जो त्या माझ्या ऑब्जेक्ट आहे, जे माझं टायटल आहे, जो संशोधन विषय आहे, त्याच्यासाठीची जी पर्याप्तता आहे, ती पर्याप्त तथ्याची आपल्याला एक चौकट निश्चित आखावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला गुणात्मक अशा स्वरूपाची मांडणी करत असताना त्याच्या विश्लेषणामध्ये जे कोरिलेशन्स आहेत, या कोरिलेशन्सला तर्कशुद्ध अशा स्वरूपाच्या मांडणीला महत्व द्यावं लागेल. अधिक पारदर्शकता ठेवावी लागेल, कारण गुणात्मक मांडणीमध्ये जो काही संशोधक आहे, जो काही अभ्यासक आहे, तो अभ्यासक त्या याच्याकडे म्हणजे जो डेटा त्याला हे केलेला आहे त्याने, तर त्याच्या कोणत्याही गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची त्याची दृष्टी असली पाहिजे आणि त्याच्या मांडणीतून ते स्पष्टपणे दिसलं पाहिजे. म्हणजे एका गोष्टीची मांडणी म्हणजे एका गोष्टीकडे दिशानिर्देश, म्हणजे समजा एखाद्या समाजाचं फक्त गुणच मांडलं आणि त्याच्या टीकात्मक विश्लेषण न करणं हे पारदर्शकतेचं लक्षण असणार नाही आहे. म्हणजे त्याचे जे जे काही पैलू आपल्याला दिसले आहेत त्या सर्व पैलूंना इथं आपल्याला मांडणं फार गरजेचं आहे. तर आपली ती गुणात्मकता आपल्या शोध निबंधांमधून आपल्याला प्रदर्शित होताना दिसते आहे. संदर्भ साहित्य जे काही आहे हे संदर्भ साहित्य सुद्धा पर्याप्त स्वरूपामध्ये आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि शिवाय त्याची तेवढीच गुणात्मकता सुद्धा जर ठेवायची असेल तर अनुभवात्मक मांडणी जी काही आहे ही अनुभवात्मक मांडणी आपल्याला त्याच्यामध्ये करणं फार गरजेचे आहे. इम्पेरिकल सेन्स जो काही म्हणतो आपण रिसर्चचा, तो इम्पेरिकल सेन्स आपल्या गुणात्मक संशोधनामध्ये अधिक असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, या दोन्ही जेव्हा लेख आपण पाहतो तर त्या दोन्ही लेखानंतर काय गोष्टी आहेत की ज्या अधिक पुन्हा ठळकपणे आपल्याकडे लक्ष पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन करणं गरजेचे आहे ते मला वाटतं. ते म्हणजे संदर्भ साहित्य हे फार महत्वाचे आहेत. संदर्भ साहित्याच्या शिवाय आपण या म्हणजे जरी समजा आपल्याला आपल्या आर्टिकलमध्ये ते नमूद करायचे म्हणजे बंधनकारक नसले तरी संदर्भाच्या शिवाय म्हणजे आपलं जे काही लेख किंवा आपला जो काही शोध निबंध आहे तो पूर्ण होऊ शकत नाही आहे. आपण जे काही सायटेशन्स आहेत ते प्रॉपर अशा स्वरूपाचे सायटेट करतो का, याला फार महत्व असलेलं आपल्याला दिसत आहे. जिथं गरज आहे तिथं आपण फुटनोट्स देतो का, तेही तेवढंच गरजेचं असलेलं आपल्याला दिसत आहे. आवश्यक अशा स्वरूपाचं सहयोगी साहित्य जे आपल्याला अपेंडिक्स मध्ये जे काही परिशिष्टांमध्ये आपल्याला टाकायचं आहे, फोटो असतील, क्वेश्चन आहेत किंवा इतर अनेक गोष्टी जे काही आहेत, इफ इट इज नीडेड तर त्या आपल्याला तिथं टाकलेल्या आहेत का आपण, या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या दिसत आहेत. आणि मग याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या शोधाची म्हणजे आम्ही जो काही रिसर्च केलेला आहे तो रिसर्च आणि जी संशोधन पत्रिका आहे ती संशोधन पत्रिकेची जी काही नीड आहे, त्यांचं जे काही स्पेशल इश्यूज आहे तो स्पेशल इश्यूज असेल किंवा त्यांचा रेग्युलर इश्यूज असेल, त्या संशोधन पत्रिकेचं जे काही म्हणजे टार्गेट ग्रुप आहे किंवा तिचं जे काही ऑब्जेक्ट आहे त्या दोन्ही गोष्टी ताळमेळ खातात का हे पाहणं फार गरजेचं आहे. तसं जर नसेल आणि मी माझा शोध फार गुणात्मक पद्धतीने किंवा खूप चांगल्या पद्धतीने सैद्धांतिक स्वरूपाने वैज्ञानिक पद्धतीने मी मांडलेला आहे आणि आता मी कोणत्याही पत्रिकेकडे तो पाठवेल असं केलं तर तो चालणार नाही आहे.